मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेची कठोर कारवाई. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू असताना ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. अनेक करदात्यांनी वेळेत मालमत्ता कर भरून मनपेला सहकार्य केले असले तरी काही करदाते अद्याप थकबाकीदार आहेत. थकबाकीदारांवरील कारवाई अधिक कठोर व प्रभावी करण्याचे तसेच त्यांची नावे प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ यांनी दिले आहे. सध्या सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू असल्याने मालमत्ता कर वसुलीची कारवाई महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत थकीत करदात्यांना नोटीस, वॉरंट बजावून मिळकत जप्त करणे, जाहीर लिलावाद्वारे मिळकतीची विक्री करणे यासारखी कारवाई करून मिळकत सील करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. अद्यापपर्यंत 513 मालमत्ता जप्त केल्या असून 223 मालमत्ता सील करण्यात आल्या व 1206 थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्यात आला. करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरिता सर्व प्रभाग स्तरावरील संकलन केंद्रे 31 मार्च 2026 पर्यंत सर्व शनिवार सकाळी 10:30 ते सायंकाळी 4:30 तसेच सर्व रविवार सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत कर संकलनाकरिता कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. करदाते ठाणे मनपाच्या 21 संकलन केंद्रांपैकी कोणत्याही संकलन केंद्रावर त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात. त्याचप्रमाणे करदाते www.propertytaxthanecity.gov.in या लिंकद्वारे तसेच गुगल पे, फोनपे, भीम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरू शकतात. करदात्यांचे कराचे देयक पाहणे व कर भरणे सुलभ व्हावे यासाठी 2225331590 या व्हॉट्सअप चॅटबॉट ही प्रणालीद्वारे मनपाने कार्यान्वित केली असून करदाते याद्वारे देखील सुलभतेने कर भरू शकतात. तरी करदात्यांनी आपला थकीत मालमत्ता कर भरून महापालिकेत सहकार्य करावे असे प्रशासनाच्या वतीने करदात्यांना आवाहन करण्यात येत आहे.